आज ना सकाळीच उठून लवकर अप्पे बनवले होते। राजविकाला टिफिनमध्ये अप्पे घेऊन जायचे होते आणि ब्रेकफास्टमध्ये पण होतील म्हणून दोन्हीही काम एकत्रच टिफिन आणि ब्रेकफास्ट यासाठीच अप्पे बनवले। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात। हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या शहरात हाऊसमध्ये। आजच्या व्हिडिओची सुरुवात ही अशी राजविकाने तिच्या क्यूटच्या आवाजात केलेली आहे। तरीही मी एकदा तुमचं स्वागत करते आपल्या शराज हाऊस या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज गावाला जाण्याची तयारी चालू होती, त्यासाठीच बॅग पॅक करायच्या होत्या। राजविका स्कूलवरून घरी आल्यानंतर बॅग पॅक करणार होतो, कारण आम्हाला गावाला जायचे होते। ते कशासाठी तुम्हाला पुढे समजेलच। स्कूलमधून घरी आल्यानंतर तिचं चाललेलंच होतं की मम्मा अप्पे खूप टेस्टी बनलेले आणि छान बनलेले, मला रोज टिफिनला बनवून देत जा। आणि घरी आल्यानंतरही तिला अप्पेच परत खायचे होते, मग परतही ते बनवले। इकडे गावाला जायचं म्हणून बॅग्स ह्या पॅक करून ठेवलेल्या आणि तिथेच राजविकाला एवढी खुशी झालेली गावाला जाण्यासाठी की तिथेच उभे राहून ती अशा प्रकारे डान्स करत होती आणि गाणी गात होती। तुम्ही ऐका हा। तर रात्रीच गावाला येऊन पोचलो आणि सकाळी उठल्या उठल्या सूर्य असा छान उगवलेला आणि गावचे वातावरणही खूप थंडगार होते। राजविका ही सकाळी उठून बाहेर आली होती आणि तिला मी बाहेर कोंबड्या वगैरे दाखवत होते। शराही खूप खुश होती, तिलाही या कोंबड्या वगैरे बघण्यात खूपच भारी असं वाटत होते। इकडे थंडीही खूपच वाढलेली होती, शहरामध्ये एवढी थंडी जाणवत नाही। असे गावाकडे आले की आपल्याला सगळीकडे हिरवळच पाहायला मिळते। सगळीकडे अशी छान झाडे, चारी बाजूनी डोंगर, वरती सूर्य, खूप सुंदर असा हा नजारा दिसत होता। मनाला प्रसन्न वाटेल असे सगळीकडेच वातावरण होते। इकडे शेतातून काही दुर्वा आणलेल्या त्या निवडण्याचे काम चालू होते, कारण आज गणेश जयंती होती आणि गावामध्ये प्रथमच अष्टविनायक गणपती बाप्पांचे मंदिर बांधले होते। त्या मंदिराला आज कंप्लीट 1 वर्ष पूर्ण झाले होते। त्यानिमित्ताने गावामध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला, यासाठीच आम्ही गावी आलो होतो। मग सगळी तयारी करून देवबाप्पाला हराळी आणि मोदकाचा नैवेद्य घेऊन आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो। तोपर्यंत इकडे गावामध्ये गणपतीची मिरवणूकही चालू झाली होती आणि इकडे आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलो। तर राजविका अशी काही आतमध्ये जाऊन गणपती बाप्पापाशी पोज देऊन उभी राहिली की माझा फोटो काढ। त्यानंतर आम्ही सर्वांनीही दर्शन घेतले गणपती बाप्पाचे आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचे मंदिरही खूप छान सजवलेले आणि सगळीकडे होम वगैरे असे काही चालू होते। आज पूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार होता आणि गावामध्ये हे मिरवणूकही चालू झालेली होती। आपले अष्टविनायकाचे मंदिर कसे आहे हे तुम्हाला मी आता दाखवते। मंदिराच्या मधोमध एक गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि शेजारून 8ही गणपती बाप्पांच्या मूर्त्यांची स्थापना केलेली आहे। खूप सुंदर असे हे मंदिर आहे। दर्शन घेऊन आम्ही घराकडे आलो तर बरोबर गणपती बाप्पांची मिरवणूक आमच्या घराच्या समोरच आली होती आणि मग सर्वांनी आम्ही तिथेही देवबाप्पाचे दर्शन घेतले आणि मम्मीनेही अशा प्रकारे त्यांची पूजा केली। खूप सुंदर अशी मिरवणूक झाली होती। तो दिवस पूर्ण आमचा हा गणपती बाप्पांच्या कार्यक्रमामध्येच गेला। दुसऱ्या दिवशी राजविका ही शेतामध्ये गेली होती तिच्या मामासोबत आणि तिकडून जाऊन त्यांनी मस्त हिरवागार असा हरभरा आणला होता। आता हरभऱ्याची सुगी चालू आहे, तर मग गावाला आलोच आहोत तर आपण हरभरे भाजून खाऊ असा हा चाललेलं होतं। आमच्या इकडे या अशा प्रकारे हरभरा भाजला जातो, याला हावळा म्हणतात आणि तो खूप असा टेस्टीही लागतो, कारण तो असा बाहेर भाजलेला असतो। राजविका हे सर्व प्रथमच पाहत होती आणि खूपच एक्सायटेड होती की कशा प्रकारे हा हरभरा भाजला जातो। मम्मी हे तिला मी सांगत होते। तुम्ही बघू शकता हरभरा कसा किती छान हिरवागार आहे। दुसऱ्या दिवसाची काही व्हिडिओज मी शूट केले नव्हते। मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला। आम्ही संध्याकाळी 6 वाजता घरातून निघालेलो होतो।
इकडे येता येता सूर्य हा अस्ताला चाललेला होता आणि आम्ही आपल्या मार्गाने आपल्या घरी जाण्यासाठी निघालो होतो। गावची सुट्टी तर संपली, खूप एन्जॉयही केला। जाताना रस्त्यामध्ये नारायणपूरमध्ये थांबलो आणि तिथे देवबाप्पाचे दर्शनही घेतले आणि घरी परत आलो। कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईकही करा। धन्यवाद।